हाय फ्रेंड, आयुष्का वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत। मी सकाळी हे वटाणे मी भिजत घातले होते 5-6 तास। बघा अशा प्रकारे झाले आपले काळे वाटाणे। आणि मुलांना सुद्धा पौष्टिक असतात हे द्यायला, आणि भाजी पण खूप उत्तम लागते। आणि आपण कोंबडी वडे सोबत सुद्धा खाऊ शकतात, खूप छान लागते। त्याच्यासोबत खाल्ले तर चपातीसोबत पण खाऊ शकतात, पण याच्यासोबत खूप छान लागतात। त्यानंतर आपण हे वाटाणे शिजवून घेतले। हे बघा असे शिजवून घेतले आपण हे वाटाणे, मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतले। थोडं वरती पाणी असेपर्यंत पाणी टाकायचं, चांगले शिजतात। 5-6 शिट्ट्या होऊ दिल्या मी। हे बघा चांगल्या प्रकारे शिजलं आहे। फ्रेंड, आपण इथं कांदे, आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि आपण ते आता भाजून घेऊ। आणि त्यानंतर आपण खोबरं पण घेतलेलं आहे। हे जेव्हा पूर्ण भाजून होणार, ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा चांगला परतवून चांगला भाजून घ्यायचा। कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि आता आपण खोबरं घेतलेलं आहे थोडं, ते पण आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया। आपला आता हा मसाला थंड झाला आहे। आता आपण मिक्सर जारमध्ये आपण याची पेस्ट करून येणार आहोत हा मसाला, आणि त्यामध्ये आपण टोमॅटो, कोथिंबीर पण घालणार आहोत। आणि हे आपण केलेलं भाजलेलं ते पण आपण सगळे एकत्र करणार आहे। हे बघा मी याच्यामध्ये मिक्सर जारमध्ये मी सगळं घेतलेलं आहे, आणि थोडं जिरं पण टाकलेलं आहे। टोमॅटो, कच्चाच टोमॅटो आहे, आपण तो पण घालणार आहोत। आणि बाकीचं भाजलेलं सामान पण ते पण टाकणार आहोत। आणि याची आपण बारीक वाटून घेऊया मिक्सर। कढई तापत ठेवली आपण, त्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकले। कढई माझी गरम झालेला आहे। हे बघा इथं आपली मसाला पेस्ट झालेली आहे, छान प्रकारे बारीक वाटून घेतलं आहे आपण मिक्सर जारमध्ये। आता हा मसाला आपण चांगला तेलामध्ये आपण फ्राय करूया। तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला फ्राय करायचा तेलामध्ये। आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे, बघा तेल सुटायला लागलं आहे मसाल्यामधून, हे बघा। आता आपण मिरची पावडर मसाले घेऊया, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं। 1 चमचा, हळद अर्धा चमचा, त्यानंतर धने पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा। हे बघा चांगला आपण आता फ्राय करू। मसाला छान फ्राय होतोय आपला। हे बघा मसाला छान फ्राय झालेला आहे पूर्ण मस्त। हे बघा मसाला छान फ्राय झाला आहे, तेल सुटायला लागलं। आता आपले हे वाटाणे शिजले, त्याला थोडं मॅश करून घेतलं आहे, म्हणजे त्यामध्ये कसं रस्सा जातो। थोडं मॅश करून घेतलं आहे काळे वाटाण्याला। आता आपण हे वाटाणे शिजवलेले
या भाजीत. वाव, कोथिंबीरची काडी राहून गेली. काढून घेते. बघा, तुम्हाला जसं पाणी वाढवायचं आहे, ग्रेव्ही ठेवायची असेल किंवा पातळ करायचं ते तुमच्यानुसार आहे. आम्हाला थोडं घट्टच लागतं, थोडं घट्ट ठेवलेलं आहे मी. आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. भाजीला आता उकळी येऊ देऊ थोडा वेळ. थोडं पाणी टाकलेलं आहे, थोडं शिजू देऊ. वाव, बघा किती छान आलेलं आहे, कट आलेला आहे. हे बघा, आपली भाजी तयार झाली आहे. काळ्या वाटाण्याची उसळ. ग्रेव्ही बघा किती कट आलेला आहे. खूप छान तऱ्हेने अशी भाजी झालेली आहे आपली. तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. बघा, काळ्या वाटाण्याची उसळ कोथिंबीर टाकून सर्व केलेली. हे बघा किती छान झाली आपली उसळ.